ईश्वरीवर वाईट नजर टाकणाऱ्या या राकेशचा खरा चेहरा अंजली समोर अखेर येणारच। आता प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये या राकेशचे खूपच नाटक चाललेले असते। त्याने ईश्वरीवर झडपच घातलेली असते। आता या राकेशने बँकेमध्ये खूप मोठा फ्रॉड केलेला असतो, तोच आता अर्णव समोर येणार आहे। आता अर्णवला कळालेलं असतं की त्याचं चेकबुक चोरीला गेलेलं आहे। आता त्याच निमित्ताने त्याला बँकेमध्ये जायचं असतं, म्हणून तो घाईघाईमध्ये बँकेत जात असतो। तेवढ्यातच ईश्वरी त्याला म्हणत असते, सर हे कोणी केलं असेल, मला तर डाऊट त्या राकेशवरच आहे। त्यावेळेला अर्णव सुद्धा म्हणतो, हो मला सुद्धा असंच वाटत आहे की हे सगळं राकेशनेच केलं आहे। आता अर्णव घाईघाईने बँकेमध्ये निघून जातो। तेवढ्यातच ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णवचा मोबाईल घरीच विसरला आहे। ईश्वरी पटकन मोबाईल उचलते आणि अर्णव सर असं करतच त्याच्या पाठीमागे धावत जाते। आता इकडे नम्रता खूपच डिस्टर्ब झालेली असते आणि आईच्या बोलण्यावर विचार करत असते। आता तिला कळत नसतं तिची आई असं का बरं वागत आहे, कारण तिच्या आईने सगळं सत्य तिच्यापासून लपवून ठेवलेलं असतं। आता नम्रताला आकाशचं तिचं आणि तिच्या आईचं बोलणं आठवत असतं, ज्यामध्ये आकाश तिच्या आईला म्हणत असतो, तुम्हा दोघींना मी घरी सोडू का? त्यावेळेला तिची आई आकाशशी नीट बोलतच नाही, नको आमचं आम्ही दोघी जातो घरी अशी म्हणत असते। आता नम्रता असा विचार करते की आई तर आकाश सरांशी बोललीच नाही, मग आकाश सरांना काय वाटेल बरं, असा विचार करून ती आता पटकन आकाशला फोन लावते आणि म्हणत असते, आकाश सर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। त्यावेळेला आकाश म्हणतो, अगं नम्रता आम्ही थोडं घाईत आहे, नंतर बोलूया का? त्यावेळेला नम्रता म्हणते, अहो नाही सर आत्ताच बोलायचं आहे। त्यावेळेला पुन्हा आकाश म्हणतो, नाही आत्ता थोडं घाईत आहे ग, मला काम आहे, नंतर बोलू। त्यानंतर नम्रता पुन्हा म्हणते, नाही सर अगदी 2 मिनिट मला बोलायचं आहे। आता आकाशला काही आवाज सरळ ऐकू जात नसतो, तरीही नम्रता इकडून बोलतच असते। ती म्हणत असते, काल आई तुमच्याशी थोडं विचित्रच वागली ना। आता हे आकाशला ऐकू जात नाही आणि आकाश तिकडून म्हणत असतो, नम्रता आम्ही थोडा घाईत आहे ग, आता नंतर मी फोन करतो, नंतर आपण बोलूया, बाय बाय करतो आणि फोन कट करतो। आता आकाशने असा फोन कट का केला बरं, याचाच विचार नम्रता करत असते। ती म्हणत असते, आकाश सरांना आईच्या वागण्याचं वाईट तर वाटलं नसेल ना, असा विचार करत ती म्हणत असते, नाही या गोष्टी फोनवर बोलून नाही चालणार, त्यांना प्रत्यक्षात भेटूनच बोलावं लागणार आहे। आता इथे ईश्वरी तिच्या रूममध्ये सात्विका फॅशनच्या चेकबुकची शोधाशोध करत असते। आता ड्रॉवर उघडते, कपाट उघडते, साड्यांच्या खाली सगळीकडे पाहते, पण तिला ते चेकबुक कुठेच मिळत नाही। आता ती स्वतःशीच म्हणत असते, कुठे गेलं असेल बरं हे चेकबुक? आता त्यावेळेला मात्र अर्णवचा फोन घरीच विसरलेला असतो आणि अर्णव बँकेत निघून गेलेला असतो। आता त्या फोनवर फोन आलेला असतो। आता अर्णवच्या फोनवर फोन आला आहे पाहून ईश्वरी म्हणत असते, काय करू, उचलू का फोन, असा विचार करतच ती म्हणत असते, उचलतेच फोन, महत्वाचा असेल तर। असं करून ती फोन उचलते, पाहते तर काय बँक मॅनेजरचा फोन असतो आणि ती हॅलो म्हणाल्यानंतर ते मॅनेजर म्हणत असतात, मगाशी अर्णव सरांचा फोन आला होता आणि त्यांनी त्यांचं चेकबुक हरवलंय असं सांगितलं। आता इथे एक माणूस आला आहे तुमच्या कंपनीमधून पैसे घेण्यासाठी, तुम्ही तर नेहमी तुमच्या ठोंबरेला पाठवता ना, मग यावेळेला वेगळा माणूस का पाठवला आहे बरं? खूप मोठी रक्कम तो माणूस मागत आहे, तर काय करावं हे विचारण्यासाठीच मी अर्णव सरांना फोन केला आहे। त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, बरं झालं सर तुम्ही फोन केला, मी मिसेस राजेश शिर्के बोलत आहे। तुमच्याकडे जो माणूस आला आहे तो मला नाही वाटत आमच्या कंपनीचा असेल, त्याला ती रक्कम अजिबात देऊ नका, त्याला तिथेच थांबवून घ्या। इतक्यातच आता अर्णव सर तिथे पोहोचत असतील। आता ते बँक मॅनेजर म्हणत असतात, ठीक आहे तुम्ही म्हणाल तसंच मी करतो। आता इकडे त्या माणसाला त्या बँकेतील माणसाने बोलण्यामध्येच गुंतवून ठेवलेलं असतं। आता ईश्वरी म्हणत असते, कंपनीचे पैसे आणण्यासाठी तिथे एक माणूस गेला आहे, तो माणूस राकेशनेच पाठवला असेल, मग ते चेकबुक कुठे असेल बरं, म्हणजे राकेशकडेच ते चेकबुक असणार आहे असा ईश्वरी विचार करत असते। आता तो राकेश घरात सुद्धा नाहीये, त्यांच्या रूम मध्ये जाऊन चेकबुक शोधाशोध करू का, असाच विचार करून ईश्वरी आता अंजली आणि राकेशच्या रूम मध्ये शोधाशोध करायला जाते। आता तिथे गेल्यानंतर ईश्वरी स्वतःशीच बोलत असते, म्हणत असते, सॉरी अंजली ताई, तुमच्या रूम मध्ये मला अशी शोधाशोध करावी लागत आहे, कारणही तसंच आहे, कारण तुम्ही जितक्या चांगल्या आहात। आता ईश्वरी हे करायलाच हवं असं म्हणते आणि सगळं कपाट शोधायला सुरू करते। अंजलीच्या साड्यांच्या खाली बघते, ड्रॉवर मध्ये बघते आणि पुन्हा ती राकेशच्या कपड्यांमध्ये चेकबुक शोधायला सुरू करते। आता थोडी शोधाशोध केल्यानंतर ईश्वरीला पटकन सात्विका फॅशनचं चेकबुक सापडतं। आता ते चेकबुक पाहून ईश्वरी पटकन ते चेकबुक हातामध्ये घेते आणि म्हणत असते, हे भगवान किती माणूस हा वाईट आहे, यानेच तर चोरला आहे
आहे हे चेकबुक. आता ही अशी बोलतच असते तेवढ्यातच तो राकेश दरवाजाजवळ आलेला असतो. आता ईश्वरी एकटीच बडबडत असते आणि हा राकेश तिथेच चौकटीला हात लावून तिचं सगळं बोलणं ऐकत असतो. ईश्वरी स्वतःशीच बडबडत असते, आता हे चेकबुक सापडलं आहे हे मी सरांनाच सांगते फोन लावून. ईश्वरी फोन लावायला जाते तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की अर्णव घरातच फोन विसरून गेला आहे. आता ईश्वरीची ही सगळी तळमळ तो राकेश तिकडे उभारून पाहतच असतो. आता ईश्वरी अशी बोलत बोलतच मागे वळते आणि पाहते तर काय हा राकेश आलेला असतो. हा राकेश तिच्याकडे पाहून एवढ्या वाईट हसत असतो, तिच्यावर घाण नजर टाकत असतो आणि ही ईश्वरी आता खूपच घाबरलेली असते. आता इकडे बँकेमध्ये त्या माणसाला अर्णवने धरलेली असते. आता त्याच्या कॉलरला धरूनच अर्णव म्हणत असतो, बोल पटकन बोल, कुणी पाठवलंय तुला इथे? आता अर्णव हातामध्ये तो 50 लाखाचा चेक घेऊन त्या माणसाला म्हणत असतो, हा 50 लाखाचा चेक तुझ्याकडे कसा काय आला बरं, आणि आमच्या कंपनीचं हे आय कार्ड तुझ्याकडे कसं काय आलं, बोल बोल पटकन बोल. आता अर्णव त्या माणसाला इतक्या जोराने ओरडून बोलत असतो, बोल, आत्ता नाही बोललास तर पुन्हा कधीच बोलू शकणार नाहीस. असं म्हटल्यानंतर तो माणूस पटकन बोलता होतो आणि राकेशचं नाव घेतो. आता ते ऐकून अर्णव पटकन त्याची कॉलर सोडतो आणि स्वतःच विचार करायला लागतो. आता अर्णवला या राकेशचं नाव कळाल्यानंतर अर्णव पटकन ईश्वरीला फोन लावायला स्वतःच्या खिशामध्ये फोन पाहतो तर मोबाईल घरीच विसरलेला असतो हे त्याच्या लक्षात येतं. आता अर्णव स्वतःशीच विचार करत असतो, मोबाईल घरी विसरला आहे आणि मी सिंदूर सुद्धा घरी एकटीच आहे, हा राकेश तिच्याशी काय वागेल बरं. आता हा राकेश त्या ईश्वरीच्या पटकन जवळ जातो आणि म्हणत असतो, ए मला चिमटा काढ ग, मला पटतच नाहीये, चक्क इंदोरी जिलेबी आज माझ्या बेडरूम मध्ये आली आहे. आता ईश्वरी खूपच घाबरलेली असते. आता हा राकेश इतका नीच असतो की ईश्वरीला तो म्हणत असतो, आपण दोघेच घरी आहोत तर मी आता दरवाजा लावून घेतो. आता ईश्वरी पटकन त्याच्या कॉलरला धरत असते तेवढ्यातच हा राकेश तिच्या हाताला धरतो आणि मुरगळतो. आता ईश्वरी आई ग करून ओरडत असते तरी सुद्धा हा राकेश अजिबात तिचा हात सोडत नाही. आता इथे हा राकेश ईश्वरीला जोराने हात धरतो आणि म्हणत असतो, किती थरथरतेस आणि मोठ्या मोठ्या गोष्टी कशाला करतेस ग तू, आणि कशाला सारख्या तोडफोडीच्या गोष्टी करतेस. आता हा राकेश काही केल्याने ईश्वरीला सोडतच नसतो म्हणून ईश्वरी स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि अंजलीला आणि अर्णवला हाका मारत असते. आता हा राकेश तिचीच नक्कल करत असतो, अंजली ताई, अर्णव सर या या लवकर या. आता ते नक्कल करून झाल्यानंतर ईश्वरीला तो म्हणत असतो हसतच, कशाला ग उगीच आरडाओरडा करतेस. आता हा अर्णव म्हणत असतो, अजिबात ओरडू नकोस आणि कुणालाही हाका मारू नकोस, कारण घरी कोणी सुद्धा नाहीये, आपण दोघेच आहोत आणि आज माझ्या धेनी मनी सुद्धा नसताना तू माझ्या बेडरूम मध्ये आली आहेस, मला जणू जॅकपॉटच लागला आहे. आता हा राकेश ईश्वरीचा हात दाबतच म्हणत असतो, आपलं मिलन नंतर पहिल्यांदा तुझ्या हातात जे चेकबुक आहे ते पहिल्यांदा मला दे. आता ईश्वरी पटकन राकेशच्या हातातून हात हिसकावून घेते आणि त्याच्यापासून थोडीशी बाजूला होते. त्यावेळेला तो राकेश तिच्याकडे वाईट नजरेने पाहतच म्हणत असतो, चल पटकन तुझ्या हातातील चेकबुक मला देतेस की नाही असं म्हणत तिच्या जवळ जात असतो. आता ईश्वरी द्यायला तयार नसते. या दोघांमध्ये भरपूर झटापटी होते. हा राकेश ईश्वरीवर जबरदस्ती करत असतो आणि ईश्वरी सुद्धा ताकद लावून त्याच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असते. आता असं प्रयत्न करता करताच ईश्वरी पटकन या राकेशला ढकलून देते आणि राकेश तिथेच बेडवर पडतो. आता ईश्वरी तेवढ्यातच धावून जाण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यातच हा राकेश पाय मध्ये घालतो आणि ईश्वरीला तोंडावरच पाडतो. आता ईश्वरी चौकटी जवळच खाली पडलेली असते. हा राकेश येऊन तिच्या पायाला धरतो आणि खेचण्याचा प्रयत्न करत असतो. आता हा राकेश एवढी ताकद लावून ईश्वरीच्या पायाला खेचत असतो तरी सुद्धा ईश्वरी त्याला जुमानत नसते. आता ईश्वरी जोराने त्या राकेशला लातच घालते आणि पाठीमागे उडवून लावते. हा राकेश सुद्धा एका लाततच जाऊन बाजूला पडतो. तेवढ्यातच ईश्वरी आता पटकन उठते आणि बाहेर धाव घेते. आता हा राकेश पाठीमागे ओरडत असतो. आता ईश्वरी पळत असते आणि तिच्या पाठीमागे हा राकेश सुद्धा पळतो. इकडे आता अर्णव घाईघाईने घरी येत असतो कारण त्याला माहित असतं ईश्वरीला राकेश पासून धोका आहे. आता तो स्वतःशीच म्हणत असतो, डोंट वरी मिस इंदोर, मी लवकर घरी येत आहे, मला माहित आहे तुला धोका आहे घरी. आता ईश्वरी खूपच घाईघाईने धावतच तिच्या बेडरूम मध्ये जात असते. तेवढ्यातच हा राकेश पुन्हा तिच्या हाताला धरतो आणि तिच्याशी झटापटी करायला सुरू करतो. म्हणजे ते चेकबुक स्वतःच्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता राकेश
राकेश त्या ईश्वरीला एवढ्या मोठ्याने हिसका मारतो की ती तिथे सोप्यावर पडते खाली. आता ईश्वरी म्हणत असे, दूर राहायचं बरं का, दूर राहायचं, जवळ अजिबात यायचं नाही. त्यावेळेला राकेश म्हणतो, काय काय सारखं काय म्हणतेस दूर राहायचं दूर राहायचं, म्हणजे तू पुढे धावणार आणि मी पाठीमागे धावणार, म्हणजे आपण काही लपाछपी खेळायची का? आता हा राकेश ईश्वरीला म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुला खेळायचंच आहे ना, तर चल आपण दोघं जण खेळूया, असंही घरी कोणीच नाहीये आणि आता माझ्यावर राज्य आहे, चल तू पळ, म्हणजे लप. आता हा राकेश पागल झाल्यासारखाच थोडासा वागत असतो. आता स्वतःच्याच तोंडावर हात ठेवतो, 1 2 3 असं मोजायला सुरू करतो आणि ईश्वरीला म्हणत असतो, चल जा पटकन लपून बस. आता ईश्वरी सुद्धा या गोष्टीचा फायदा घेते आणि पटकन धावत जाते आणि स्वतःच्या रूम मध्ये दरवाजा लावून आत बसते. तेवढ्यातच इकडे आता अर्णव घरी येत असतो. आता ईश्वरी खूपच घाबरलेली असते. आता राकेश बाहेरून म्हणत असतो, रेडी का, ए ईश्वरी येऊ का येऊ का असं म्हणत असतो. आता हा राकेश सगळा जिना चढून ईश्वरीच्या रूमच्या बाहेर आलेला असतो आणि म्हणत असतो, मी आलो, आता दरवाजा उघड बरं जिलेबी. आता ईश्वरी खूपच घाबरलेली असते. आता हा राकेश बाहेरून कटकट आवाज करतच म्हणत असतो, ए ईश्वरी, ए जिलेबी, दार उघड ना, दार उघड पटकन. आता ही ईश्वरी खूपच राकेशला घाबरलेली असते. हा राकेश एवढा वाईट असतो आणि तो आता ईश्वरी ईश्वरी असा हाका मारतच तिला बोलवत असतो. आता ईश्वरी दार उघडत नाही म्हटल्यानंतर हा राकेश म्हणतो, तू दरवाजा उघडत नाहीयेस का, बरं ठीक आहे असं म्हणतो आणि थोडीशी ताकद लावतो आणि दरवाजाला धक्का मारतो तर तो दरवाजा लगेच उघडतो. आता ईश्वरी तिथे दारापाठीमागे लपलेली असते. हा राकेश आता तिच्या रूम मध्ये येतो आणि ईश्वरी ईश्वरी कुठे आहेस तू, कुठे लपली आहेस असं करतच आतमध्ये येत असतो. आता ईश्वरी असा हा राकेश पुढे तोंड करूनच तिला हक्का मारत असतो. तेवढ्यातच दरवाजा पाठीमागून बाहेर येते आणि त्याला पाठीमागूनच जोराने धक्का देते आणि तिथेच खाली पाडते आणि दरवाजाच्या बाहेर धावून खाली येते. आता ईश्वरी धावतच खाली हॉलमध्ये येत असते. तेवढ्यातच आता तिचा पाय टिपवायला लागतो आणि ती पटकन खाली पडते. हा राकेश तिच्या पाठीमागे धावत आलेला असतो आणि तिला म्हणत असतो, तुला मी शेवटचं सांगतोय, चेकबुक पटकन माझ्याकडे दे. आता ईश्वरी म्हणत असते, माझा जीव जरी गेला ना तरी चालेल, पण मी हे चेकबुक तुला अजिबात देणार नाहीये. हा राकेश आता एवढा चिडतो की पटकन ईश्वरीचा घसाच धरतो, म्हणजे तिचं नरड धरतो आणि तिला म्हणतो, ए तुझं लय झालं नाटक, आता तुझी लय हिंमत वाढले ग आणि आता तू काय माझ्या प्लॅनच्या आडवी येणार, माझ्या प्लॅनच्या आडवी येणार असं म्हणतच ईश्वरीचा गळा दाबत असतो. आता हा राकेश जोरजोराने ईश्वरीचा गळा दाबत असतो. तेवढ्यातच अर्णवची गाडी दरवाजाच्या बाहेर आलेली असते. आता पटकन दरवाजा उघडतो आणि अर्णव धावतच घरात येत असतो आणि घरात येतो आणि पाहतो तर काय, या राकेशने ईश्वरीचा गळा धरलेला असतो. आता या राकेशला माहित नसतं तिथे अर्णव आला आहे. आता हा राकेश एवढा ईश्वरीवर चिडलेला असतो, तुला सोडणार नाही, अजिबात तुला सोडणार नाही असं म्हणतच तेथीलच एक फ्लॉवर पॉट घेतो आणि तिच्या डोक्यामध्ये घालत असतो. तेवढ्यातच अर्णव धावत येतो आणि या राकेशला जोराने बाजूला ढकलून लावतो. आता अर्णव त्या राकेशला जोराने मारायला सुरू करतो आणि म्हणत असतो, आजपर्यंत मी ताईसाठी शांत बसलो, पण आज तू सगळ्या लिमिट क्रॉस केल्या आहेस. आता हा राकेश अर्णवला जोराने ताकदीने बाजूला ढकलतो आणि अर्णवला 2 थप्पड लावतो, म्हणजे मारायला सुरू करतो. तेवढ्यातच इकडे आता बाहेर अंजली आणि आजी आलेले असतात. आता इकडे राकेशची अर्णवची चांगली फायटिंग सुरू असते आणि अर्णव राकेशला जोराचा एक बुक्का हाणतो. तेवढ्यातच अंजली तेथे आलेली असते. आता अंजली आणि आजींना काही हा प्रकार कळतच नाही. त्या दोघी आता पाहतच राहतात की अर्णव हा एवढा राकेशला का मारत आहे बरं. आता अर्णव हा असा राकेशला मारत आहे पाहून आजी म्हणतात, अरे चिंटू चिंटू तू काय करत आहेस, असं का मारत आहेस बरं. अंजली पटकन आता हळूहळू पुढे येते आणि चिंटू चिंटू उठ बरं, का मारत आहेस त्यांना असं म्हणतच अर्णवला बाजूला करते. आता अंजली या राकेशला सुद्धा उठवते. हा राकेश इतका नाटकी असतो की पुन्हा अंजली समोर नाटक करायला सुरू करतो. या अर्णव जवळ येतो आणि त्याचा हात स्वतःच्याच घशाला लावतो, म्हणजे गळ्याला लावतो आणि म्हणत असतो, ए का थांबलास रे, मार ना, मार मला. आता या राकेशचा पुन्हा ड्रामा सुरू झालेला असतो. तो आता चांगला इवळतच आजीला म्हणत असतो, आजी बघितलंच ना घर जावायची काय किंमत असते, अंजली तू सुद्धा बघितलंस ना तुझ्या नवऱ्याची काय किंमत आहे या घरामध्ये. आता राकेश म्हणत असतो, अंजली अशी बघत काय उभारीस, विचार तुझ्या भावाला असं काय केलं होतं मी, म्हणून की यांनी मला एवढं मारलं आहे, विचार याला मी असं काय केलं आहे. आता अंजली सुद्धा या राकेशला लगेच भुलत असते. आता ती अर्णवला म्हणत असते, अरे चिंटू बोल ना, तुझी हिंमत कशी झाली बरं यांच्यावर हात उचलण्याची, बोल बोल पटकन बोल. आता ईश्वरी या दोघांच्या मध्येच काहीतरी बोलणार. तेवढ्यातच अंजली खूपच रागाने ईश्वरीला म्हणते, मी चिंटूशी बोलते तुझ्याशी नाही. त्यावेळेला आता अंजली पुन्हा अर्णव समोर येते आणि त्याला थोडासा धक्का मारतच म्हणते, बोल ना काय चुकलंय
यांचं, म्हणून यांच्यावर तू हात उचललास. त्यावेळेला ताई ताई असं म्हणतच अर्णव काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच अंजली म्हणत असते मला अजिबात ताई म्हणायचं नाही. आता अंजली म्हणत असते अरे देवासमान मानते मी यांना आणि त्यांच्यावरच तू हात उचललास, लाज नाही वाटली तुला? आता अंजली म्हणत असते काही जरी कारण असलं ना तरी तुझ्या या वागण्याला तू पाठीशी घालू शकणार नाहीस, मला माहिती आहे. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो ताई तू थोडंसं शांत हो. आता अंजली म्हणत असते तू काय कारण सांगणार आहेस मला आणि काय ऐकून घेऊ तुझं? बरं तू ओळखतोस का यांचा स्वभाव माहीत आहे ना तुला? आता अंजली मात्र या राकेशचीच बाजू घेत असते. म्हणत असते अरे किती छान राहतात माझ्याशी, माझी किती काळजी घेतात, या घरातल्या लोकांच्यावर किती प्रेम करतात ते. एका आदर्श जावयाचं उदाहरण आहे ते, जिवंत उदाहरण, आणि तू यांच्यावरच हात उचललास. आता हा राकेश इतका मूर्ख असतो की या अंजलीला बरोबर जाळ्यात खेचत असतो. आता तो लगेच बोलायला सुरू करतो आणि म्हणतो अगं अंजली आज याने किती मोठा आरोप माझ्यावर केला आहे तुला माहित आहे का? आता राकेशचं हे बोलणं ऐकून आजी म्हणत असतात अरे तुमचं दोघांचं काय चाललं आहे नेमकं, मला कळेल का? त्यावेळेला राकेश म्हणतो अहो आजी याने आज माझ्यावर खूपच मोठा आरोप केला आहे, पैशाची अफरातफर केली आहे असा आरोप केला आहे. आता आजी चिंटूला म्हणतात चिंटू हे काय आहे बरं? त्यावेळेला आता अर्णव शांतच उभारलेला असतो आणि राकेश मात्र चांगला आरडाओरडा करतच म्हणत असतो ए अर्णव आता का शांत उभा आहेस, बोल ना बोल, सांग या सगळ्यांना मी कशी पैशाची अफरातफर केली आहे ते. नाही तुझ्या मनामध्ये आज आणखी काही असेल तर सांग बाबा एकदाच, म्हणजे सगळे धक्के एकदमच मी आज पचवून घेतो. आता हा राकेश इतका बडबड करत असतो की अर्णव काहीच बोलत नाही, फक्त त्याच्या ताईसाठी. आता हा राकेश म्हणत असतो नाही सांग ना, आज सांग मी पैशाची अफरातफर कशी करतो, बायकांची लपडी कशी करतो, 2-3 खून करून मी कसे पचवले आहे, टाक सगळं सांगून टाक. आता हा राकेश असा म्हणत असतो. अंजली खूपच रडत असते. आता हा पुन्हा राकेश आजींना म्हणत असतो अहो आजी सात्विका फॅशन मधून पैशाची अफरातफर केली आहे असा आरोप माझ्यावर अर्णवने केला आहे. अहो आजी चोर ठरवला आहे मला, त्याने चोरीचा आरोप घातला आहे माझ्यावर. त्यावेळेला आजी आता अर्णववर चिडतात आणि चिंटू काय आहे हे असं म्हणतात. तेवढ्यातच अंजलीला थोडीशी चक्कर येत असते. ते पाहते ईश्वरी. अंजली ताई म्हणत तिला आता सगळेजण धरतात. आता अंजलीला अशी चक्कर आली आहे पाहून ही ईश्वरी पटकन धावत जाते आणि पाण्याचा ग्लास घेऊन येते. आता अंजलीला ईश्वरीचा राग आलेला असतो म्हणून तिच्या हातचा पाण्याचा ग्लास घेत नाही. हा मूर्ख राकेश पुन्हा हलकट वागतो, ते म्हणजे ईश्वरीच्या हातातील पाण्याचा ग्लास स्वतःच्या हातामध्ये घेत असतो. आता घेताना सुद्धा त्या ईश्वरीच्या हाताला हात लावतो. आता तो राकेश पाण्याचा ग्लास स्वतः घेतो आणि अंजलीला पाणी देतो आणि म्हणत असतो अगं अंजली तू त्रास करून घेऊ नकोस ग, शेवटी काय आपण दोघेच आहोत एकमेकांना. आता याचं सगळं नाटक हा अर्णव पाहतच असतो. आता ईश्वरी म्हणत असते ताई तुम्ही घरात आल्याबरोबर जे काही पाहिलं त्यामुळे तुमचा गैरसमज होणं साहजिकच आहे, पण तुमच्या रूम मध्ये माझ्या बरोबर असं आता सांगणार तेवढ्यातच ती शांत होते. आता राकेश म्हणत असतो काय ग काय आमच्या रूम मध्ये काय? आता हा राकेश म्हणत असतो काय बोल ना ईश्वरीजी. आता राकेश म्हणत असतो काय बोला ना ईश्वरीजी, काय आमच्या बेडरूम मध्ये काय केलंय बरं? त्यावेळेला आता अर्णव हळूच ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मानेनेच नको सांगूस असं म्हणतो. आता ईश्वरी शांतच बसते. आता राकेश ओरडून म्हणत असतो असं काय सापडले तुमच्या आमच्या बेडरूम मध्ये? आता राकेश ओरडूनच म्हणत असतो असं काय सापडले बरं तुम्हाला आमच्या बेडरूम मध्ये, सांगा सगळ्यांना कळू दे आज. आता आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये अंजली अर्णवला खूपच बोलत असते तुझ्याकडून ही मला अपेक्षा नव्हती, तू खूप रागीट आहेस मला माहित होतं, पण तुझ्या रागाचं हे रूप मला पाहायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं, तू त्यांच्याशी खूपच चुकीचा वागला आहेस. त्यावेळेला अर्णव राकेशला सॉरी म्हणायला जातो. त्यावेळेला राकेश म्हणत असतो मला सॉरी म्हणू नकोस, तू तुझ्या ताईचा गुन्हेगार आहेस, तिला सॉरी म्हण. असं म्हटल्यानंतर आता राकेश विचार करत असतो या अंजलीमध्ये आणि अर्णवमध्ये चांगलीच आग पेटवली आहे मी, त्याच्यावर सतत फुंकर घालत राहिलं पाहिजे. इकडे अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो ताईच्या नजरेत या राकेशने मला वाईट केलं आहे. आता अर्णवचं हे दुःख पाहून ईश्वरी स्वतःच्याच मनात विचार करत असते हे काय होऊन बसलं, या दोघांच्या मध्ये प्रेम नवीन निर्माण करण्यासाठी, या दोघांमधील गैरसमज दूर करण्यासाठी आता काय करावं लागेल बरं? तर प्रेक्षकांनो इथून पुढच्या भागांमध्ये या राकेशचं कधी खरं रूप अंजली समोर येतंय तेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.